चला मैदानाच्या बाहेर व्हा. जे मैदानाच्या अगदी चिटकून उभे त्यांनी बाहेर व्हा. बाउंड्री लाईनच्या चिटकून उभे त्यांनी मागे व्हा. मागे व्हा, सर्वांनी मागे व्हा. सर्वांनी मागे व्हायचंय. सर्वांनी मागे व्हा. आयोजकच आमचे त्या ठिकाणी उभे आहेत. काय बोलाल? चला सर्वांनी मागे व्हा. सर टायमिंग लावा 20 मिनिटं. ओके ओके ओके. पहिलं षटक घेऊन आला तेजस देशमुख. त्याच्या समोर आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज केतन बामणे, सेमीफायनल क्रमांक 2. आखूळ टाप्पाचा चेंडू, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. हा अपयश आले. पहिला चेंडू निर्धावाला आहे. केतन बामणेनं अगदी पाहतोय आपण निर्धाव चेंडू खेळून काढले सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये. पहिली टीम आपल्याला पाहायला मिळते. आयुष सुपरस्टार मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. त्यांच्या समूहामध्ये कोणती दुसरी टीम येणार त्यासाठी आता मात्र सेमीफायनल क्रमांक 2 मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अबे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल पुनश्च तेजस देशमुखचा आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेचून मारलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे केतन बामणेचा वार. षटकार वाघ दहाडलाय सेमीफायनलच्या मॅच मध्ये. हा अगदी सेमीफायनल मध्ये इथून 3 षटकारांसाठी अकिब पाटील यांच्याकडनं केतन बामणेसाठी 2000 3000 प्रति षटक 1000. परंतु केतन बामणे हा चालाक आहे. त्याला माहिती आहे मला पैशांपेक्षा मला मॅच महत्वाची आहे. मला या स्पर्धेमध्ये या चमचमच्या ट्रॉफीवरती आमचं नाव कोरायचंय. त्याला हे सर्व काही माहिती आहे. तो जोखीम घेणार नाहीये. धावा आल्यात त्याला माहिती आहे. इथून धावा आल्यात इथून संयम देखील दाखवणं फार गरजेचं आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 8. केतन बामणे वैयक्तिक खेळतोय 7 या धावसंख्येवरती. एक अव्वंतर धाव आली आहे. ऑन स्ट्राईक शाबुद्दीन शेख. त्याच्या समोर आपण पाहतोय तेजस देशमुख आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता परंतु अगदी आपण पाहतोय उजवी एसटी सोडून जाणारा व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. 9 बॉल आपल्याला 9 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. ही मॅच देखील जबरदस्त शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. 20 मिनिटांचा कालावधी आपल्याकडे. टायमर आपल्यासाठी सेट केलं गेलाय. फिल्डिंग करणारी खोद धाबा 11 टीम पियुष आणि सर्व कंपनी. फटका फसलाय. फ्लाइंग स्लिपला टिपली आहे जेल. मोठी विकेट. सेलिब्रेशन तर होणारच. शाबुद्दीन शेख या मॅचचा अडथळा हा अगदी याच ओव्हर मध्ये दूर करत असताना आमचे सन्माननीय सुनील अप्पा सोनावणे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे सन्माननीय परागजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मुख्य सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. कॅमेरामन आपण जरा व्यासपीठ कव्हर करा. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. साईडला वा जरा बाजूला वा. व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिशय बिजू शेड्यूल मधून अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला भेट दिली आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV देण्यात आली आहे ते आमचे पुरस्कर्ते
सुनील आप्पा सोनावणे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती, अगदी शाही सन्मान. त्यानंतर आमचे सन्माननीय त्यानंतर सन्माननीय आमचे किशोरजी शितोळे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय परागजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण किशोरजी शितोळे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार, आपलं सहर्ष स्वागत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची एक गोड आठवण आपल्या कायम आठवणीत राहील. एक सन्मान चिन्ह देऊन आपलं या ठिकाणी केतन बामणेच्या षटकार हॅट्रिक साठी प्रफुल्लजी भोईर उद्योजक यांच्याकडून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. पुनश्च एकदा सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. सन्माननीय राहुलजी गायकवाड साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे बाळा मसे अर्थात दिनेश मसे यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एन्जॉय, मैदानाच्या बाहेर एन्जॉय करत असताना प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने कट केलाय, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, गॅप मोठी होती, गलीमधून चेंडूला काढायचं होतं परंतु गती नव्हती या चेंडूवरती. एकच धाव इथून पाहायला मिळते. टीमचा कॅप्टन आलाय गोलंदाजीसाठी, आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन हा इकडे व्यासपीठावरतीच कॅमेरा आहे. चला कॅमेरामन, आपण कव्हर करा आता मॅच. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान झालाय. कमी गतीनं पीक केला, ऑन साईडला जबरदस्त फटका मिड विकेट मध्ये, त्या ठिकाणी एका हाताने चेंडू अडवलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं खोत दाबा 11 या टीम कडनं. ताकदीने खेचून मारलाय. सीमारेषेच्या पलीकडे संकेत लाडची ताकद मैदानामध्ये दाखवत असताना कमी वेळामध्ये त्याला या मॅच मध्ये संधी मिळाली आहे. परंतु ज्यावेळी संधी मिळाली तिचं सोनं. धावफलक जाऊन पोहोचले 22-22.
मैदानामध्ये करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती ऋषी मोरे. ऋषी मोरेच्या प्रत्येक षटका विकेटसाठी 100 रुपये मयूर जोशी यांच्याकडून. पहिली आली आहे का त्यासाठी आता अपील केली जाते. आता ऋषी मोरेसाठी टीम देखील प्रयत्न करते. ऋषी मोरेच्या प्रत्येक चिन्मय जोशी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रत्येक विकेटसाठी. ऋषी मोरे चॉकलेट बॉय दैवलीचा समालोचन देखील फार चांगलं करतायत. ओव्हरपिच चेंडू होता इथे मात्र आडव्या बाट मधून खेळण्याचा प्रयत्न. अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेटची ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची टीम इथे मात्र कव्हर करते. त्यांच्या माध्यमातून आता चेक केलं जाईल. कोणी येऊ नका, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. कोणताही प्लेयर येऊ नका. 12वा 13वा नका पाठवू, इथे चेक केलं जाईल. अगदी वेगवेगळ्या अँगलने इथे चेक केलं जात आहे. विकेट देखील महत्वाची आहे. क्रुशल मुवमेंट आहे आणि क्रुशल डिसिजन देखील आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करत असताना फार चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळेल का पुनश्च एकदा. जबरदस्त टेलिकास्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. पुनश्च एकदा याच मैदानावरती आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहेत. बाळादा आपण या बाळादा याच मैदानावरती अनुभवणार आहोत पुनश्च एकदा. आकिबजी पाटील, केतनजी बामणे आणि राकेशजी दलवी यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा रजनी स्पर्धा. वेगळ्या टॅग लाईन न मात्र ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तेच केतन बामणे आता मैदानामध्ये. दादा या ऑनफिल्ड आपला डिसिजन काय? ऑनफिल्ड अंपायर आपला डिसिजन काय? ऑनफिल्डचा डिसिजन काय? पोचलाय की नाही तुमचा ऑनफिल्डचा डिसिजन? आपल्याला फक्त चेक करायचंय चेंडू स्पर्श झालाय की हात लागलाय. एक मिनिट, आपले ऑफिशियल आलेत ते चेक करतील. एकदा चेक केलं जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत अगदी योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बघा डिसिजन फार क्रिटिकल आहे. कोणताही डिसिजन कोणाच्याही फेवर मध्ये जायला नको, त्यासाठी मात्र आपण हे प्रयत्न करतोय. फार चांगलं टेलिकास्ट केलं जाते ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण पाहताय.
चला फिल्डिंग सेट करून घ्या, फिल्डिंग सेट करून घ्या लगेच मैदानामध्ये, लगेच सोडा मध्ये तुमच्यापर्यंत निर्णय येईल. बाकीच्यांनी बाहेर व्हा, बाहेर व्हा. पुन्हा एकदा खेळायचंय का? या बाहेर या, आपले आहे अजून फिल्डिंग करायची आहे, बाकी आहे. नॉट आउट. ओके, फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 23. 2 चेंडू इथून समाप्त झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ऋषी मोरे आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आपल्याला संकेत लाड हा फलंदाज पाहायला मिळतोय. तानं मात्र एक षटकार लगावलाय. हा आणखीन एक, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल कॅरी झाली आहे. जेल संकेत लाडला इथून परतावं लागेल. विकेट आली आहे. जोशी यांच्या एटीएम मधले 100 रुपये आता डेबिट होतील, कारण की ऋषी मोरेसाठी त्यांनी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. ऋषी मोरे देखील त्याच ताकदीनं गोलंदाजी करतायत. थोडेसे डावपेच ते देखील आखतायत. चला स्पीडअप करा टीम. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. आता मैदानामध्ये दाखल झालेत शशांक शेट्टी, अनुभवी. पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय, पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. चांगला गोल, चांगला चेंडू. संभ्रमात पडले शशांक शेट्टी. त्यांना वाटलं होतं चेंडू बाहेर जाईल, परंतु आतमध्ये आलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ऋषी मोरेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला ऋषी मोरे पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी ड्राईव्ह करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याने चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव इथून कंप्लीट होतीये. एका धावेने धावफलक पाहायला मिळतंय 24 धावा धावफलकावरती. एक चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. स्पीडअप करा, स्पीडअप करा. सातत्यानं तुम्हाला सांगितलं जातंय स्पीडअप करा. फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजर एंड जोडकडे आहे, परंतु फेकी थोडीशी वाईड. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. धावा धावफलकावरती 26. षटक क्रमांक समाप्त झालाय. इथे तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 26 पाहायला मिळतील. या षटकामध्ये ऋषीनं धावा खर्च केल्या त्या 4. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10. दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 12. चला नका ड्रिंक ब्रेक करू, आता लगेच मॅच स्टार्ट करा. 3 षटकं झालीत. चला मॅच चालू करा. फिल्डिंग टीम खोद दाबा 11. लगेच मॅच चालू करा. फायनल खेळवायची आपल्याला. अगदी 4 षटकांची मॅच खेळवायची आहे, त्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करा. रोशन फंदेकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. समोर आपण पाहतोय शशांक शेट्टी, एक अनुभवी, एक एक्सपिरियन्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल. एक्सपिरियन्स अगदी युवांना देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. कॅरी झाली आहे झेल. रोशनने मिळवली आहे पहिली विकेट. शशांक शेट्टी इथून बाद.
परतीचा प्रवास करावा लागेल. जबरदस्त रोशनची गोलंदाजी जबरदस्त चालू आहे शेवटच्या षटकामध्ये. 4 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे. लगेच बॅटर पाठवा मैदानामध्ये. 40-40 वॉरियर्स बॅटर पाठवा मैदानामध्ये. टाइमपास नको. थँक्यू डीजे, थँक्यू. आपल्याला ब्रेक मध्ये संधी दिली जाईल. आपण एक मस्त चांगलं नवीन सॉन्ग या ठिकाणी पेशकश करा प्रेक्षकांसाठी. गौतमी पाटील. चला जाऊया मॅच कडे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात आपल्याला 26. हॅट्रिक बॉल. पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मधील रोशन पंदेकर. इथे मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी मिस करून गेला. विकेट आली आहे परंतु ती रनआउटच्या स्वरूपामध्ये. चला फलंदाज पाठवा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या आपण पाहताय 10. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 4. या षटकामध्ये अद्याप पर्यंत एकही धाव पाहायला मिळत नाहीये. 26 वरती थांबवलाय. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा आपण पाहताय. रोशन आकाश ढोलेनं झेल पकडला तर 100 रुपये चिन्मय जोशी यांच्याकडून. आकाश ढोले लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आकाश ढोले त्यांच्याकडे जर का झेल आला तर चिन्मय जोशी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. व्हाईट बॉल. 27 धावा. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक लावलाय जरूर परंतु त्याला उलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा स्ट्रॉंग झोन आहे केतन बामणेचा. तिथे आलाय हा षटकार. 33 धावा. थांबली होती अक्षरशः धावफलक परंतु केतन बामणे अगदी शेवटपर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि तो आता मात्र धावा बनवत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या 40-40 वॉरियर्स टीमची. या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय संकेतजी बासे आणि खोत दाबा 11 टीमचे पुरस्कर्ते आमचे मिथिलजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा फिरून अगदी फाईन केलेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे. फेकी पाहायला लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल का? फलंदाज बाद. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये दाखल झालाय स्वप्नील रसल. धावत जा धावत जा. धावाच आहे तुला. एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. या ठिकाणी चुकी झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 22च्या स्वरूपात सर ना. बॅट कट. ओके 2 धावा बॅटच्या साह्याने आल्या. धावा धावफलकावरती लागल्या जातील 36. टार्गेट असेल ते 37 या धावसंख्येचं येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये.
लावून घ्या. चला आपल्याला अजून फायनल खेळवायचे. देतो चेंडू. एक दोन्ही का एक पाहिजे. दोन्ही दे. आहेत आहेत. हे नको देऊ. बॉल घे इकडं पियुष. आहेत चेंडू तिकडे. पंचांकडे आहेत. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. फायनल ही 3 ओव्हरची खेळवली जातील याची सर्वांनी दक्षता घ्या. बघू अजून नंतर ठरवू आपण. पहिले या 4 पुऱ्या करा नंतर आपण ठरवू. फायनलला गेल्यावर बघू. ना ते 1 ओव्हर पण होईल कारण इथं काळोख होत चाललेला आहे. अंधार होत चाललेला आहे. रात्र होत चाललेली आहे. रात्रीचा बॉल दिसणार नाही. या ठिकाणी आता टार्गेट असेल 37 धाव्यांचा टार्गेट आहे. बघू दे आता कसं पेलतात ते खोट धावा. या ठिकाणी 2 फलंदाज मैदानात मध्ये दाखल झाले ते पियुष धनवे. चला चालू करा. अजय गोलंदाजीला चालू कर. पंच सामना चालू करा. नॉन स्ट्राईकला ऋषी, स्ट्राईकला आहे तो पियुष. बघू द्या आपल्या संघासाठी या ठिकाणी 37 धावांचं आव्हान कसं पेलवतात. राईट मारा राजे यांचा सामना करतो तो पियुष. अतिशय अटीतटी सामना हा. पहिल्या चेंडूवर प्रहार केले. खणखणीत चौकार ऑफसाईडच्या दिशेने. अतिशय सुंदर असा फटका मारला तो पियुषांनी. पियुषांनी ऑफसाईडच्या दिशेने 4 धावा. पुढचा चेंडू अजय यांचा. अजय गुंजाळ सामना करतो पियुष. आणि पंचांकडे दाद मागितले. बघू द्या पंच. निर्धाव चेंडू. धावा धावफलकावरती इथून पाहता आपण जाऊन पोहोचले. 4 धावा. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पियुष धनवेच्या बॅट मधून येतोय. हा जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका चौकार. प्रयत्न यावेळी देखील आपल्याला पाहायला मिळाला स्वप्नील या क्षेत्ररक्षकाकडून. परंतु त्या ठिकाणी ऋषिकेश मोरेच्या प्रत्येक षटकारास चिन्मय जोशी यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय आमचे हर्षलजी मोरे या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्या आपण आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय त्या त्यांच्याकडनं देण्यात आल्यात. यावेळी गुडघे टेकून एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. प्रयत्न जरूर झालेत. तोपर्यंत दोन्हीही फलंदाज इथून कंप्लीट करतायत त्या 2 धावा. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. हर्षलजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे सन्माननीय हेमराजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. थोडा लेट आला. ऋषी मोरे आउट झाला. ऋषी मोरे तुमच्यासाठी कॅश प्राइज होतं. थोडं टिकले असते ना तर 2000चं कॅश प्राइज होते 1 चौकाराला. पियुष अजूनही मैदानावरती टीमचा कॅप्टन आपण पाहताय.
कॅप्टनला आता कॅप्टन इनिंग मैदानामध्ये खेळायची. इथून आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी आपण पाहताय. आमचे दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मध्ये आपण पाहताय बरेचसे मान्यवर या ठिकाणी जोडले जात आहेत. बरेचसे प्रेक्षक वर्ग अगदी मैदानाच्या चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. आपल्या मुलं स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेचा केंद्रबिंदू आणि तो केंद्रबिंदू अगदी अगदी मैदानाच्या चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. उचलून धरले या स्पर्धेला बरीचशी पसंती या स्पर्धेला देत असताना आपल्याला पाहायला मिळते गेले 5 वर्ष. चला स्पीडअप करा. शाबुद्दीन टीमचे कॅप्टन आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवलाय. चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. कॅप्टनने केलाय कॅप्टन वरती वार. चेंडू सीमा रेषा पार आलाय. दर्जेदार षटकार. कडू या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. या व्यासपीठावरतून या स्पर्धेचा आपण देखील आनंद घ्यायचा. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या आपल्याला इथून पाहायला मिळेल 17 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे तुमच्या समोर 17 चेंडू आणि अजूनही 20 धावसंख्येचं 32चं टार्गेट होतं. 37 धावसंख्येचं टार्गेट होतं. आता उर्वरित 17 चेंडू 20 धावसंख्येची गरज. 17 चेंडू 20 धावसंख्येची गरज. त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक आमचे आयोजक ऑल इंडियर्स आपण मैदानाच्या चारही बाजूने उभे राहा जेणेकरून कोणताही आता विलंब होणार नाही याची दक्षता घ्या. चेंडू जसा मैदानाच्या बाहेर जाईल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन कट करण्याचा प्रयत्न. कमबॅक केला जातोय शाबुद्दीनच्या माध्यमातून. आपण पाहतोय कॅप्टनने कमबॅक केलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे अगदी यष्ट्यांना चिटकून उभा आपल्याला केतन बामने पाहायला मिळतोय. या टीमला पाठीमागनं लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. सातत्यानं अगदी पाहतोय आपण फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळालेत 40-40 वॉरियर्स या टीम कडनं. परंतु भरपूर वेळ आपल्याकडनं घेतला जातोय. ज्यावेळी तिसरं षटक तुमचं समाप्त होईल त्यावेळी तुम्हाला समजेल तुमचा वेळ किती वाया गेलाय. आणि इथे आपण पाहतो आउटफील्ड खराब पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर अगदी स्टॉप झाला. जाग्यावरती स्तब्ध राहिला. इथे बाळक म्हणावे लागतील. फटका चांगला होता. गॅप मोठी होती. तिथे हा फटका सजवला होता. परंतु पडल्यानंतर अगदी तिथे स्तब्ध राहिला. आणि इथे मिळाले फक्त 1 धाव. 16 चेंडू 15 चेंडू 19चं समीकरण. स्वीप करण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप करायचं होतं. पाठीमागे हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. समर रन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी जमिनीला समांतर चेंडू निघून गेलाय. स्पीडअप करा 40-40 वॉरियर्स. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग करताय. ऑन साइडला हा फटका हलक्या हातानं स्केअर केलाय. शतरक्षक फार दूरवर आहे ते माहिती आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंड झोन कडे पोहोचलाय. तेजस पोहोचलाय. स्वतःला झोकवून दे डायू लगावत. इथे मात्र माझी विकेट फार महत्वाची आहे. या मॅच मध्ये या धावा जर का बनवायच्या असतील ना तर मला या मॅच मध्ये इथून चांगली कामगिरी करायची आहे. हेच मैदानामध्ये दाखवत असताना तेजस देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची गोलंदाजी देखील आपण पाहिली. आता फलंदाजी पाहताय. त्याच्या साथीनं टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन इनिंग ओके. 1 बॉल बाकी आहे. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 20. येणारे 13 चेंडू समीकरण उरलंय 17 धावसंख्येचं. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती फटका सजवलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे तेजस देशमुखचा अटॅक काउंटर अटॅक आता मैदानामध्ये चालू झालाय. आलाय चौकार. मिळतील 4 धावा. या 4 धावेने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 24 वरती. 12 चेंडू आणि समीकरण उरलंय 13 धावसंख्येचं.
काउंटर अटॅक चालू झालाय बॅटिंग करणाऱ्या खोत दाबा 11 टीमचं. या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय मिथिलजी खोत यांच्या चेहऱ्यावरती आता स्मित हास्य पाहायला मिळेल. गत वर्षी देखील आपण पाहतोय ही टीम टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती पियुष धनवे यांच्या नेतृत्वाखाली. आज देखील आपण पाहताय त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मित खोत यांच्या खऱ्या अर्थानं संयोजनाखाली आज या वर्षी देखील ही स्पर्धा आपल्याला अगदी सेमीफायनल खेळताना पाहायला मिळतीये. येणारे 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कॅप्टन एका एंडने उभा आहे त्याच्या साथीनं आपण पाहते. चला स्पीडअप करा. 2 षटक इथून समाप्त झालेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 13 ची गरज आहे. पंचांनी त्या ठिकाणी टायमर लावलाय. फुल टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवायचा होता. फटका फसला होता. त्या ठिकाणी चुकी झाली आहे. कॅप्टन अगदी सहज मैदानाच्या बाहेर आला असता परंतु जेल ड्रॉप दोघांमध्ये कॉलिंग नाहीये. स्वप्नीलने चुकी केली, केतनने चुकी केली. दोघांमध्ये कॉलिंग असती तर सोपा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला असता परंतु दोघांमध्ये कॉलिंग नसल्या कारणानं झेल ड्रॉप झाला. क्रिकेटमध्ये यस नो वेट या 3 गोष्टी फार महत्वपूर्ण आहेत. तुमच्यामध्ये कॉलिंग असणं गरजेचं आहे परंतु इथे कॉलिंग पाहायला मिळत नाहीये. एक धाव आली. आखूल टप्प्याचा चेंडू त्याला स्लॅश करत असताना हा अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळतील ती एक धाव. धाव फलकावरती आमचे साथी स्कोरर भार्गव ठोंबरे आम्हाला सांगतायत 26 धाव फलकावरती. 10 चेंडू 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुनश्च एकदा लॉंग स्टॉपला आणखीन एकदा जीवदान देत असताना कॅप्टनला आलाय चौकार. काय केलं जातंय नेमकं काय घडलं जातंय सेमीफायनलच्या मॅच मध्ये आता हे पाहायला खऱ्या अर्थानं हे कळायलाच मार्ग नाहीये. शशांक शेट्टी आपल्यातला अनुभव शेअर करतायत. आपल्यातली गुणवत्ता मैदानावरती प्रस्थापित करतायत. युवा टॅलेंटच्या अगेन्स्ट मागच्या वर्षी देखील आपण पाहतोय शशांक शेट्टी यांनी पियुष धनवेची विकेट मिळवली होती. त्यानंतर त्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरला होता. आज देखील आपण पाहताय तोच टर्निंग पॉइंट त्यांनी पुनश्च एकदा ठरवण्याचा प्रयत्न ते धाडस त्यांनी प्रस्थापित केलं होतं परंतु एसटी रक्षकानं आणि त्यानंतर थर्डमॅन मध्ये जो शॉर्ट थर्डमॅन मध्ये स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय त्यानं चुकी केली आहे. दुसऱ्यांदा चान्स इथे निर्माण केला होता. दुसऱ्यांदा संधी निर्माण केली होती. आपल्यासाठी टायमर लावलं गेलंय. आपला तिसरं षटक 15 मिनिटांच्या आतमध्ये समाप्त नाही झालं. चौथ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आत असेल. शॉप करत होता इथे मात्र आणखीन एकदा डायू लगावली होती या ठिकाणी राहुल जाधवनं परंतु हातातून चेंडू निसटला. भावड्या आता तू करतोय काय? आता वाघाची झडप तुला मारायची होती. ही झेल तुला पकडायची होती. तू झेल मात्र हातातून सोडले. ही मॅच सोडल्यासारखी झाली आहे कारण की पियुष धनवे टीमचा कॅप्टनला इथून जीवदान मिळालंय 3रं. आखूल टप्प्याचा चेंडू पंच सांगतात वाईट बॉल. 8 चेंडू 5 धावींची गरज. 32 धाव फलकावरती. प्रयत्न शशांक शेट्टी यांचं अप्रतिम राहिलं होतं गोलंदाजी करत असताना परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. 5 धावसंख्येची गरज. 8 बॉल 5 धावा. मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी हा फटका तर चांगला आहे. जाईल चेंडू लॉंग लेग मध्ये. अजय गुंजाल प्रयत्न करतायत. त्यांच्या प्रयत्नांच्या पलीकडे चेंडू सीमा पार. हा चौकार आलाय. येणारे चेंडू शिल्लक असतील 7 आणि 1 धावेची गरज. 7 चेंडू 1 धाव. मेगा फायनलच्या टॉस साठी कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सुपरस्टार आयुष संघाचा आणि विपक्षी टीम आता कोणती येणार. 7 चेंडू 1 धावा.
मिथिल खोत साहेब, आपण कुठे असाल, आपण व्यासपीठावरती या. इथे डायरेक्ट हिट झाली आहे. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद तेजस देशमुख. चला 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 चला, फिल्डिंग सजवून घ्या केतन बामणे. आपण बॉल आउट मध्ये स्टंप उडवले होते. आपण षटकाची जबाबदारी घेतली तर मला असं वाटतं एक धाव अगदी तिसऱ्या चौथ्या पाचव्या चेंडू पर्यंत देखील सामना जाईल असं आम्हाला या ठिकाणी आकिब पाटील सांगतायत. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू 1 धाव संख्येची गरज आता मला असं वाटतं टेस्ट मॅच मैदानामध्ये चालू होते की काय. एवढी अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सेट केली जाते, कारण की टोपण नाव विराट कोहली या नावानं ओळख आहे केतन बामणे यांची. आणि विराट कोहलीचं अग्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळेल का केतन बामणे यांच्याकडून. 6 चेंडू 1 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. यश आपल्या टीमला यश मिळवून देईल का. 6 चेंडू 1 ची गरज. चला चला स्पीडअप करा. शाबुद्दीन आपण टीमचे कॅप्टन आहेत. विथ द स्पिन MSG स्टाईल ना, आपल्या अनोखी स्टाईल मध्ये यशने हा सामना फिनिश केलाय आणि मेगा फायनल मध्ये डायरेक्ट धडक मारली आहे. चला टॉस साठी या. पियुष हस्त आंदोलन करून आपण टॉस साठी देखील लगेच यायचं आणि मेगा फायनलचा टॉस करतील आमचे सन्माननीय. मेगा फायनलच्या मॅचचा टॉस करतील आमचे सुनील आप्पा सोनावणे. मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मेगा फायनलच्या मॅचचा टॉस करायचा. या आप्पा आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. चार्मिंग बॉय, चॉकलेट हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋषी मोरे ठरला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 रन 1 विकेट. ऋषी मोरे आपलं लक्ष कुठे